हॅलो गाईज, वेलकम बॅक टू सुचिताज किचन UK। तर आज आपण आपल्या किचनमध्ये शाही पनीर कसं बनवायचं हे बघूयात। शाही पनीर बनवण्यासाठी इथे मी 2 कांदे उभे चिरून घेतले आहेत, तसेच 2 टमाटे देखील उभे चिरून घेतले आहेत। तसेच इथे मी कॅशू आणि मगजच्या बिया घेतल्या आहेत। कॅशू आणि मगजच्या बिया घातल्यामुळे आपल्या भाजीला एक वेगळाच रिचनेस येतो, टेक्स्चर बदलते आणि त्याची चवही खूप छान होते। आता आपण गॅसवर एक पॅन ठेवूयात। पॅनमध्ये एक पळी तेल घालून आपण उभे कट करून घेतलेले कांदे घालूयात। कांदे एकदा तेलामध्ये परतून घेऊयात। त्यानंतर यामध्ये आपण कॅशू घालूयात। कॅशूंनाही व्यवस्थित तेलात फ्राय करून घेऊ आणि यानंतर आपण घेतलेल्या मगजच्या बिया आणि टोमॅटोज घालूयात। यांना पण एकदा व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेऊयात। इथे मी आता 3 ते 4 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रक घालते आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये मी थोडंसं मीठ घालते आहे। मिठाने आपले पदार्थ लवकर शिजतील आणि मऊ होतील। आता यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालते आहे। पाणी घातल्यानंतर हे सर्व पदार्थांना एक 2 ते 3 मिनिटांसाठी वाफवून घेऊयात, जेणेकरून आपले टोमॅटो आणि कांदा लवकर शिजेल आणि मऊ होईल। कांदा टोमॅटोची ग्रेव्ही शाही पनीरमध्ये खूप महत्त्वाची असते, सो ही बनवताना प्रत्येक स्टेप फॉलो करा। आता आपण टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट करून घेऊयात। आपण बघू शकता इथे मी आता एक कढई ठेवली आहे। कढईमध्ये 2 पळी तेल घालून त्यामध्ये 1 मोठा चमचा भरून बटर घातले आहे। त्यानंतर इथे मी 1 चमचा जिरे घातल्यानंतर यामध्ये मी इथे खडे मसाले घातले आहे। खडे मसाल्यांमध्ये 2 ते 3 लवंगा, दालचिनी आणि 5 ते 6 मिऱ्या घेतलेल्या आहेत। आता मसाला व्यवस्थित फ्राय करून घेऊयात। इथे मी 2 ते 3 वेलची टाकली आहे, हिरवी वेलची आहे ती। मसाला एकदा तेलामध्ये हलवून घेऊयात, जेणेकरून आपला खडा मसाला व्यवस्थित फ्राय होईल आणि त्याचा अर्क तेलामध्ये उतरेल। आपण बघू शकता आपले मसाले व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झाले आहेत। आता यामध्ये आपण इथे मी हळद घालते आहे अर्धा चमचा, तसेच इथे मी धने पावडर घातले आहे 2 मोठे चमचे। लाल तिखट घेतले आहे 1 चमचा लाल तिखट। आता हे सर्व व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेऊयात। इथे मी बेडगी मिरची पावडर घेतली आहे, 2 मोठा चमचा भरून घेतली आहे। बेडगी मिरची पावडर घातल्याने आपल्या भाजीला कलर छान येतो आणि भाजी घट्ट होते। मसाला व्यवस्थित फ्राय करून घेऊयात। आता या फ्राय केलेल्या मसाल्यामध्ये आपण तयार केलेली कांदा टोमॅटोची पेस्ट घालूयात। पेस्ट घालताना काळजी घ्यावी, मसाला उडण्याची शक्यता असते। हा मसाला व्यवस्थित कांद्याच्या पेस्टमध्ये मिक्स करून घेऊयात। व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। बघू शकता आपली भाजीचा कलर खूप छान आलेला आहे। बेडगी मिरची घातल्यामुळे आपल्या भाजीला कलर खूप सुंदर येतो, सो बेडगी मिरची घालायला आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे आणि मिक्सरच्या भांड्याला लागलेली कांदा टोमॅटोची पेस्ट व्यवस्थित पाण्यात मिक्स करून ते पाणी मी कढईमध्ये ॲड केलेलं आहे। असं केल्याने आपला मसाला वेस्ट होत नाही। आता आपण आपल्या भाजीला एक उकळी येऊ देऊयात। ते बघू शकता आपली भाजी उकळायला लागली आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। भाजी जेवढा वेळ उकळते तेवढं आपल्या भाजीला चव खूप छान येते, तो भाजी व्यवस्थित उकळायची।
आपली भाजी आता उकळली आहे. यामध्ये मी चवीनुसार मीठ तसेच इथे मी 1 चमचा साखर घालते आहे. साखर घातल्यामुळे आपल्या भाजीला चव खूप छान येते. आता आपण मीठ आणि साखर व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घेऊयात. घरामध्ये भाजीचा खूपच सुंदर वास सुटलेला आहे. आता इथे मी 1 चमचा गरम मसाला ॲड करते आहे. एक मोठा चमचा करून गरम मसाला टाकायचा आहे. गरम मसाला घातल्यामुळे आपल्या भाजीला चव खूपच सुंदर येते. आणि गरम मसाला नेहमी भाजीच्या शेवटी टाकायचा भाजी उकळल्यानंतर. आता भाजीला एक वाफ काढून घेऊयात, जेणेकरून आपला गरम मसाला पण व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स होईल, त्याचा अर्क उतरेल. गरम मसाला घातल्यामुळे आपल्या भाजीला खूपच छान फ्लेवर आला आहे. आता इथे मी क्रीम घेतलेला आहे. आता मी भाजीमध्ये एक अर्धा कप क्रीम घालते आहे. क्रीम हे तुम्ही तुमच्या भाजीच्या क्वांटिटीनुसार घालू शकतात आणि क्रीममुळे आपल्या भाजीचे फ्लेवर बॅलन्स होतात. तर तुम्हाला स्पायसी नसेल आवडत तर तुम्ही क्रीम थोडी जास्त घातली तरी चालेल. इथे मी अर्धा कपच्या आसपास क्रीम घातली आहे. क्रीम व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घेऊयात. आपण बघू शकतात आपल्या भाजीला आता तेल सुटायला लागले आहे आणि भाजीचा कलरही खूप सुंदर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. एकंदरीत आता आपली भाजी रेडी झाली आहे. शाही पनीरची ग्रेव्ही आता तयार झाली आहे. आता शाही पनीरच्या भाजीमध्ये महत्त्वाचा घटक घालायचा वेळ झाली आहे, ते म्हणजे कस्तुरी मेथी. इथे मी रोस्टेड कस्तुरी मेथी घेतली आहे 1 चमचा. तिला व्यवस्थित हाताने बारीक केले आहे आणि आता ती मी भाजीमध्ये मिक्स करते आहे. कस्तुरी मेथीमुळे आपल्या भाजीला चव खूप छान येते. लक्षात ठेवा, कस्तुरी मेथी टाकायला विसरू नका. इथे आता आपली भाजी उकळली आहे. आता यामध्ये म्हणजे पनीर. तर आता आपण या मसाल्यामध्ये पनीर घालूयात. पनीर नेहमी भाजी उकळल्यानंतर तुमची भाजीची ग्रेव्ही तयार झाली आहे आणि तुम्ही आता गॅस बंद करणार. असे 5 ते 7 मिनटं आधी पनीर भाजीमध्ये ॲड करायचं, म्हणजे आपलं पनीर चिवी होत नाही, सॉफ्ट राहते. इथे मी 1/2 किलो पनीर घेतले आहे आणि त्याचे व्यवस्थित स्क्वेअरमध्ये कट करून घेतलेले आहे. आता हे पनीर मी भाजीमध्ये ॲड करते आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्या. पनीर एकदा का भाजीत टाकल्यानंतर फक्त आणि फक्त 5च मिनिटं, त्यापेक्षा जास्त भाजी उकळायची नाही, नाहीतर पनीर चिवी होऊन जाते आणि मग ते खायला चांगले लागत नाही. इथे मी अजून थोडं पनीर ॲड केलं आहे. जवळपास मी 300 ग्रॅम पनीर इथे ॲड केलेले आहे भाजीमध्ये. खूपच सुंदर वास सुटला आहे. भाजीला 5 मिनिटं झाले आहेत. भाजीला उकळी सुटली आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि भाजी एकदा व्यवस्थित हलवून घेऊयात, जेणेकरून आपलं पनीर किंवा भाजी खाली लागणार नाही. तुम्ही बघू शकता शाही पनीरमध्ये पनीर खूप महत्त्वाचे आहे. सो पनीर घालायला कंजूसी बिलकुल करायची नाही. पनीरचे तुकडे आणि मोठ्या क्यूबमध्ये कट करायचे, जेणेकरून आपल्या भाजीमध्ये ते छान दिसतात. आता आपण गार्निश करूया. इथे मी थोडंसं क्रीम भाजीच्या वरती घातलं आहे. 1 चमचाभर क्रीम घेतले आहे, जस्ट त्याला सर्कलमध्ये फिरवले आहे आणि थोडंसं कोरिएंडर घातले आहे. अशा प्रकारे मी भाजीची गार्निशिंग केली आहे. एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊयात. इथे मी एक बाउल घेतला आहे. बाउलमध्ये भाजी काढली आहे आणि भाजी त्या बाउलवर पण थोडीशी गार्निशिंग केली आहे. तुम्ही बघू शकताय खूपच सुंदर अशी आपल्या भाजीचा कलर आला आहे. टेक्स्चर पण खूप सुंदर आला आहे, बघू शकताय. वाव, तोंडाला पाणी सुटणार अशी ही डिश आहे. तर नक्कीच ट्राय करा आणि कशी बनली आहे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. थँक्यू.